कोंबडी गेली तर एका कोंबडीला 100 रुपये. आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे. मुंबईमध्ये तर 150-200च्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या, एका किलोच्या मटणासाठी. आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता. अंडी कोण उभवणार? सरकार. मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उभवणार सत्तेची. एका गायीसाठी 37,000 रुपये. मला तुम्ही सांगा, 37,000 मध्ये दुभती गाय मिळते का? किमान किती खर्च येतो? 1 लाख रुपये. म्हणजे आम्ही हेक्टरी 50,000 मागतोय, इकडे गायच 1 लाखाची मिळते. अनेक शेतकरी तर मला असे भेटले की साहेब आमची गुरंढोरं तर वाहून गेलीच, पण जी काही गुरंढोरं राहिलेत त्यांना आता खायला यायला कडबा नाहीये. कडबा नाहीये म्हणजे गुरांना खायला एक तो कैलास तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला, त्याच्यात तो शेतकरी सांगतोय सगळं उद्ध्वस्त झाले. उद्या नको, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीतरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय? मला अधिकार आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं तर हो बोला, नाही तर नाही बोला. अटीतटीच्या किचकट त्या जंजाळामध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं. फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते? होतं हो, नाही तर नाही सांगा. मग तेव्हा मुख्यमंत्री काय डोळ्याला भात लावून बसले होते? एक गोष्ट नक्की राहिली होती की जे नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी माझा, असे सुद्धा खूप आहेत, त्यांना 50,000 रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं प्रोत्साहनपर राशी. नेमकं मध्ये तंगड्यात तंगड घातलं कोरोनाने, आणि त्या कोरोनामुळे आपण ते पैसे देऊ शकलो नव्हतो 1-1.5 वर्ष. ते द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे खोकेवाले खोके घेऊन पळाले, आपलं सरकार पाडलं आणि स्वतः डोक्यावरती बसले. ते जर का डोक्यावरती बसले नसते तर 50,000 तर मी दिलेच होते, पण याही वेळेला तुम्हाला मी कर्जमुक्त करून दाखवलं असतं. आता फक्त शेतकरी बांधवांना आणि भगिन्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मी जे सांगते तुम्ही भोगतात. मी 4 चौघांना विचारून प्रत्यक्ष बघून हे मी सगळं बोलतोय, पण तुमचे डोळे उघडणार आहेत की नाही? आज असं काय नाही की कोणत्या तरी एका समाजाच्या, एका जातीच्या, पातीच्या, धर्माच्या शेतकऱ्यावरती संकट आले. आभाळ फाटले. आभाळ असं फाटले की आता शिवायला दोरा आणायचं कुठून? आज हा हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे. सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आवाहन करतो. फक्त मी तुम्हाला जे सांगतो की अरे आता तरी डोळे उघडा. ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येतं तेव्हा तुम्हाला सांगितलं जातो, दम दिला जातो, ए बाबा राजकारण करू नको. पण आता जिल्हा परिषद येत आहेत, सगळ्या निवडणुका येत आहेत, तेव्हा बघा कशी तुमच्यासमोर गुडघ्यावरती येतील. बरं, पंतप्रधान आले, पंतप्रधानांनी काय महाराष्ट्राला मदत करण्याची काय घोषणा केली का? कारण संकट आले. शेतकरी काय मेला तर मेला, दुसरा उभा राहील. उत्तरेमध्ये नाही का तो शेतकरी किती जवळपास वर्षभर रस्त्यावरती होता, कडाक्याची थंडी होती, पाऊस होता, ऊन होता, अनेक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. पण शेतकरी दिल्लीत आपल्या राजधानीत येऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खेळ पसरणारं हे नतद्रष्ट सरकार, डबल इंजिन, त्यांच्या वाटेत खिळे टाकण्याचं कुंपण लावलं. बंदुका घेऊन, अश्रूधूर घेऊन त्यांच्यावरती अश्रूधूर मारलं. त्यांच्याकडे आपण दाद मागतो आहोत. आणि जर महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक लागली मग बघा मोदीजी कसे पटापटा तुम्हाला घोषणा करून खुश करून टाकतील की नाही. आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नाही तरी सुद्धा शिवसेना तुमच्या सोबत आलेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.